सिंह राशी 20 ते 25 मे धक्कादायक सत्य. या 5 दिवसात भयंकर घटना घडणार, ऐकून फुटेल घाम. सिंह राशीच्या शक्तिशाली आणि आत्मविश्वासू जातकांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत खास आणि तितकाच सावध करणारा ठरणार आहे. कारण पुढील काही दिवस सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात असे बदल घडणार आहेत ज्यामुळे अचानक पायाखालची जमीन सरकू शकते. ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती सामान्य नाही. विशेषतः सूर्य, मंगळ आणि शनी यांच्या हालचाली सिंह राशीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमीच धाडसी असता, पण यावेळी परिस्थिती फक्त धाडसाने हाताळता येणार नाही. कारण एक अशी व्यक्ती तुमच्या जवळ आहे जी वरून तुमचं कौतुक करते, पण मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे. पुढच्या काही दिवसात त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येण्याचे स्पष्ट संकेत ग्रह देत आहे. विशेष म्हणजे अचानक होणारे वाद, नात्यांमध्ये तणाव, मानसिक अस्वस्थता आणि एखाद्या जुन्या गोष्टीचं पुन्हा समोर येणं, हे सर्व काही साधं नसणार आहे. विश्व तुम्हाला आधीच संकेत देत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शांत राहणं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सिंह राशीसाठी असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास आणि शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यास मदत करू शकतो. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय सुरू होणार आहे. ग्रहांची जी हालचाल तयार होत आहे ती सामान्य नाही. अनेक वर्षापासून असा एक योग निर्माण झाला आहे जिथे वेळ, कर्म आणि नशीब एकाच वेळी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे. काही लोकांना अचानक मोठा लाभ मिळेल, काहींना धक्का बसेल, तर काहींना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा दिसणार आहे. विशेष म्हणजे एक व्यक्ती शांतपणे तुमच्यावर नजर ठेवून आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना, तुमची कमजोरी आणि तुमच्या भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण ग्रह सांगतात की तुमच्या प्रगतीमुळे काही लोक आतून अस्वस्थ झाले आहे. तुम्ही जितके पुढे जात आहात तितकंच काही लोकांचं मन जळत आहे. पण घाबरू नका, कारण देव तुमच्या सोबत आहे. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत होते त्यामागे फक्त परिस्थिती नव्हती, तर ग्रहांची कठीण अवस्था देखील कारणीभूत होती. पण आता बदल सुरू होत आहे. काही अडकलेली कामं पूर्ण होतील. अचानक एखादी शुभ बातमी मिळू शकते, पण त्याचवेळी एक धक्कादायक सत्य देखील समोर येईल. विशेषतः एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असा खुलासा ऐकायला मिळेल ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात मोठं यश, योग तयार होतो, तेव्हा त्याआधी त्याच्याभोवती खरे चेहरे समोर येतात. त्यामुळे पुढील 5 दिवस खूप सावध राहा. रात्री उशिरा मिळणारे फोन, अचानक होणारे मेसेज किंवा जुने लोक परत आयुष्यात येणं हा योगायोग नसेल. विश्व तुम्हाला आधी संकेत देत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्यासाठी चांगला असेलच असं नाही. काही लोक समोरून गोड बोलतील, पण मनामध्ये वेगळाच विचार ठेवून असतील. विशेषतः आर्थिक बाबतीत खूप काळजी घ्या. कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण पुढील 5 दिवसात विश्वासघाताचा योग खूप प्रबळ आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला सर्वात जवळचं मानता तीच व्यक्ती तुम्हाला मानसिक धक्का देऊ शकते. पण या सर्वांमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे देव तुम्हाला वेळेआधीच संकेत देणार आहे. जर अचानक मन अस्वस्थ होत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल विचित्र भावना येत असतील, तर त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमची अंतर्ज्ञान शक्ती या काळात खूप वेगाने काम करणार आहे. पुढच्या 48 तासात अशी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचा खरा चेहरा कायमचा समोर आणेल आणि हा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता उपाय काय करायचे? दररोज सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी सूर्याला अर्पण करा आणि मनामध्ये शांतपणे प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शत्रूचा प्रभाव कमजोर होतो. तुमच्या आयुष्यात आता काही लोक अचानक परत येऊ शकतात. जे खूप दिवसांपासून दूर गेले होते ते अचानक संपर्क साधतील. पण प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठीच येत आहे असं समजू नका.
ग्रह सांगत आहेत की काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्नात आहेत. विशेषतः सोशल मीडियावर आणि फोन कॉलवर सावध राहा. तुमच्या आयुष्यातील पुढचा निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही लोक खूप उत्सुक आहेत. त्यामुळे स्वतःच्या योजना गुप्त ठेवा, शांत राहा, कारण या काळात तुमचं मौनच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या जीवनात आता 2 प्रकारच्या ऊर्जा एकाच वेळी काम करत आहे. एक ऊर्जा तुम्हाला प्रगतीकडे नेत आहे, तर दुसरी ऊर्जा सतत अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे मनामध्ये गोंधळ वाढू शकतो. काही लोकांना पुढील काही दिवसात अचानक आर्थिक लाभ होईल, पण त्याच वेळी एखादं नातं तुटण्याची शक्यता देखील दिसत आहे. काही लोकांना प्रेमामध्ये फसवणूक जाणवेल, तर काहींना मैत्रीत धोका मिळेल. पण लक्षात ठेवा, देव चुकीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करत आहे. ज्यामुळे ते दूर जात आहेत त्याच्यासाठी जास्त दुःखी होऊ नका. तुमच्यावर आलेल्या अडचणींचा शेवट आता जवळ येत आहे, पण अंतिम टप्प्यात काही गोष्टी मन हादरवून टाकतील. विशेषतः कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये खूप सावध राहण्याची गरज आहे. कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. पुढील काही दिवसात तुमच्या भोवतीच्या लोकांचे वागणे अचानक बदलताना दिसेल. काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवतील, तर काही लोक अचानक खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतील. पण या सर्वांमध्ये तुमचं मन स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असा खेळ करत आहे ज्याची कल्पना सुद्धा तुम्ही कधी केली नसेल, आणि पुढचे काही दिवस हे सत्य पूर्णपणे उघड करणारं आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जाणून घेऊया यासाठी उपाय काय करायचे. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करा आणि जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन शांतपणे काही वेळ बसा. यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि चुकीच्या लोकांपासून देखील संरक्षण मिळतं. या काळात तुमचे 6वे इंद्रिय खूप वेगाने काम करणार आहे. काही गोष्टी या घडण्याआधीच तुम्हाला त्याचा अंदाज येईल, मात्र हे सामान्य नाही. ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या मनामध्ये एक वेगळी संवेदनशीलता देखील निर्माण होत आहे. त्यामुळे मन जे सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक अस्वस्थता वाटत असेल, तर त्यामागे नक्कीच काही कारण असू शकतं, कारण तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती तुमच्या कमकुवत क्षणांची वाट पाहत आहे. काही वेळा ही व्यक्ती स्वतःच्या चांगुलपणामुळेच अडचणीत सापडते आणि तुमच्यासोबतही हेच घडत आहे. तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता, मनापासून मदत करतात, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी स्वच्छ मनाची नसते. पुढील काही दिवसात तुम्हाला हे सत्य स्पष्टपणे जाणवणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसू शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये अतिभावनिक होऊ नका. स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करा. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे ती समजून घ्या. पुढील 5 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडेल त्याचा परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवू शकतो. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे असतील. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग येतील, काहींना जुन्या आठवणी त्रास देतील, तर काहींना एखाद्या व्यक्तीबद्दल मोठे सत्य समजेल. पण प्रत्येक घटनेमागे ग्रहांचा खोल संदेश लपलेला आहे. आता याच्यासाठी एक हुकलाईन देत आहे. ती काय आहे तर तुमच्या घराजवळ किंवा ओळखीच्या वर्तुळात अशी एक व्यक्ती आहे जी सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असते, पण पुढच्या काही दिवसात नशीब संपूर्ण खेळ उलटा करणार आहे. आता यासाठी उपाय काय करायचे. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन शांतपणे हनुमान चालीसा ऐका किंवा वाचा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे भीती, नकारात्मक शक्ती आणि मानसिक तणाव कमी होतो. तुमच्या नशिबामध्ये आता अचानक बदल होण्याचे संकेत आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली गोष्ट पूर्ण होऊ शकते, पण त्याच वेळी एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या खूप जवळचीही असू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांबरोबर शेअर करणे थांबवा. तुमच्या योजना गुप्त ठेवा. काही वेळा शांतता हीच सर्वात मोठी सुरक्षा असते. जीवनात प्रत्येक व्यक्तीला एक असा काळ येतो जिथे त्याला स्वतःच्या लोकांची खरी ओळख कळते, आणि सध्या तुमच्यासाठी तसाच काळ सुरू झाला आहे. काही लोक तुमच्यासमोर प्रेम दाखवतात, पण पाठीमागे वेगळीच चर्चा करतील. त्यामुळे पुढील काही दिवस कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे आणि काही लोक ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची. तुम्ही आतापर्यंत इतरांसाठी खूप काही केलं, पण स्वतःसाठी किती वेळ दिला हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. पुढील काही दिवसात काही घटना तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरवतील, पण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी शक्ती समजेल. ग्रह सांगतात की हा काळ तुमच्यासाठी आत्मजागृतीचा आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास हरवू नका.
आता उपाय काय करायचे? रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करा आणि उशाजवळ पाण्याने भरलेले छोटे भांडे ठेवा. सकाळी ते पाणी झाडांना टाका. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. या काळात घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानक वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण एका चुकीच्या शब्दामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती नेहमी तुमच्या कमकुवतपणाचीच वाट पाहत आहे. त्यामुळे कुणासमोरही जास्त भावना व्यक्त करू नका. शांत राहा आणि वेळेला त्याचं काम करू द्या. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, येणारे पुढील काही दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण याचा अर्थ असा आहे की नशीब तुमच्या विरोधात आहे. अनेक वेळा देव उशिरा देतो, पण योग्य तेच देतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होण्याची वेळ आली आहे. शेवटीच एवढेच सांगू इच्छिते की येणारे पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दिवस हे ठरणार आहे. काही गोष्टी तुम्हाला हादरवतील, काही लोक दूर जातील, काही सत्य समोर येतील, पण या सर्वांमधून तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळणार आहे. त्यामुळे घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. तुमचं रक्षण करणारी शक्ती तुमच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक शक्तीपेक्षा मोठी आहे. श्रद्धा ठेवा, सकारात्मक राहा आणि पुढील 5 दिवस प्रत्येक पाऊल सावधपणे टाका. सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन पर्व सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. आज जरी काही गोष्टी गोंधळलेल्या वाटत असल्या तरी ग्रहांचा संकेत स्पष्ट आहे की येणारे दिवस तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे. काही लोक दूर जातील, काही नाती बदलतील आणि काही सत्य तुमच्यासमोर अचानक उभं राहील. पण या प्रत्येक गोष्टीमागे एक मोठं कारण दडलं आहे. सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या नेतृत्वाची शक्ती आहे आणि म्हणूनच ग्रह तुम्हाला कमजोरी नाही तर अधिक मजबूत बनवत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्यावर टीका करणारी लोक असतील, तुमच्या प्रगतीवर नजर ठेवणारी लोक असतील, पण लक्षात ठेवा, सिंह कधीच गर्दीला घाबरत नाही. फक्त शांत राहा, देवाचे नामस्मरण करा आणि पुढील गोष्ट वेळेवर सोडा, कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची देखील सुरुवात ठरू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.